औरंगाबाद शहरामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारावे या मागणीसाठी जय भगवान महासंघाच्या वतीनं क्रांती चौक येथे निदर्शने करण्यात आली। गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद शहरामध्ये स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक व्हावे अशी तमाम मुंडे भक्तांची इच्छा आहे। त्यावेळेस सरकारने होकारही दिला होता, परंतु सध्या भाजप सरकारने गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाविषयी खोटे आश्वासन देऊन स्मारक उभारण्यास विलंब केला आहे। या कारणासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक औरंगाबाद शहरात तात्काळ उभारावे या मागणीसाठी जय भगवान महासंघाच्या वतीनं क्रांती चौक येथे निदर्शने करण्यात आली। आम्ही या ठिकाणी दुर्डेरीच्या ठिकाणी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक करावं असं आमची मागणी आहे। अनेक दिवसापासून शासनाने ही मागणी मान्य केलेली आहे, परंतु त्याला कुठल्याही प्रकारचा फंड नाही आणि ज्या माणसाने राज्यामध्ये भारतीय जनता वाढवली त्या माणसाला डावलण्याचं आज बी काम हे सरकार करत आहे। खऱ्या अर्थाने वाडी वस्त्यावर जाऊन तांड्या वस्त्यावर जाऊन भारतीय जनता पार्टी ही त्यांनी वाढवलेला पक्ष असून जर हे स्मारक या सरकारने उभं नाही केलं तर आमचं जाहीर आव्हान आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांनी मुंडे साहेबाचा फोटो वापरू नये आणि निवडणूक जिंकून दाखवा असे आमची जय भगवान महासंघाच्या वतीने मागणी आहे। यावेळी जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्यासह मराठवाडा संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर वाघ, जिल्हाध्यक्ष राम दहिफळे, जिल्हाध्यक्ष सचिन डोईफोडे, योगेश खाडे, कुणाल राजहंस, मदन घोडके यांच्यासह जय भगवान महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती।